पोलिसांनी 70 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणाच्या वेगाने तपास करत अवघ्या 12 तासात 2 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे। या कारवाईमुळे दौंड पोलिसांच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी समोर आली आहे। दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील RB1 नगरमोरी परिसरात 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। सुमन किसन शिंदे वय 70 या महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दौंड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। प्रेस नोटनुसार फिर्यादी यांनी आपल्या आई सुमन किसन शिंदे या घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला। त्यानंतर त्या गंभीर अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले। प्राथमिक तपासात आरोपीने कोणत्या तरी कारणावरून धारदार हत्याराने महिलेचा गळ्यापासून शिरच्छेद करून खून केल्याचा आरोप आहे। तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शीर वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दौंड पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला। पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपींचा शोध घेत अखेर 2 संशयितांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान विकी उर्फ विक्रम धनराज अत्रट आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण या दोघांची सखोल चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याने दोघांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दौंड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने या गुन्ह्याचा तपास वेगाने करत आरोपींना जेरबंद केले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणातील इतर बाबींचाही सखोल तपास करण्यात येत आहे। विकास साळुंके, दौंड तालुका प्रतिनिधी। काल दौंड शहरामध्ये RB1 नगरमोरी दौंड या ठिकाणी एका महिलेचा वृद्ध महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी असल्याची पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती। पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर महिलेचं वय अंदाजित 70 वर्ष वय होतं। तिचं नाव सुमन किसन शिंदे असं त्या महिलेचं नाव होतं आणि तिचा शिरच्छेद करून मर्डर करण्यात आलेला होता, खून करण्यात आलेला होता। या अनुषंगाने सदर महिलेची मुलगी सौ तृप्ती सचिन हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल होता। अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी सदरचा झालेला खून या शोधाकरिता यातील आरोपी शोधाकरिता पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी 2 टीम नेमलेल्या होत्या। त्या नेमलेल्या टीमने त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन माहिती घेतली असता यातील इसम जे आरोपी म्हणून आम्ही अटक केलेले आहेत त्यात विकी उर्फ विक्रम धनराज अल्लाट आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण वय वर्ष 26 आणि 20 हे 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। या गुन्ह्याचं कारण ती जी वृद्ध महिला त्या ठिकाणी एकटीच राहत होती, तिथून त्या घरासमोरून जात असताना तिने एकेवेळी यांच्यात विवाद निर्माण झाला होता, शिवीगाळ झालेली होती आणि त्याचा राग मनात धरून याने तिचा अंदाजे 4-5 दिवसापूर्वी शिरच्छेद केला होता आणि सदरचं शीर याने त्याने दुसरीकडे नेऊन टाकण्यासाठी दुसऱ्या आरोपीने पण त्यात मदत केलेली आहे। या अनुषंगाने पुढील तपास सध्या सुरू आहे। आणि ते शीर काय मिळालं का सर? काय ताब्यात घेण्यात आलं? शीर ते अद्याप मिळालेलं नाही आहे, पण त्याने जिथं टाकलेलं आहे ते निवेदनद्वारे सांगितलेलं आहे पोलिसांना। त्याचा शोध घेणे सुरू आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.